हॅलो, हाय सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे ना तो महिला मंडळासाठी स्पेशल आहे बघा. लेडीज स्पेशल व्हिडिओ आहे. तर जेव्हा केव्हा आपण नवीन साडी घेतो तेव्हा आपल्यापुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की त्याच्यावरचा मॅचिंग होणारा ब्लाऊज आपल्याकडे आहे का. कारण जर आपण साडी 1000 रुपयाची घेतली तर त्याला ब्लाऊज शिवण्यासाठी एक्स्ट्रा आपण 300-400 रुपये आपल्याला घालवावे लागतात. त्यामुळं असं बऱ्याच वेळा आपलं होतं की नको साडीच घ्यायला नको जाऊ दे, त्याच्यामुळं ब्लाऊजला पण शिलाई द्यावी लागते. त्यामुळं आपण काय करतो आवडीची साडी पण बऱ्याच वेळा घेत नाही. तर त्यासाठी मी काय केलं की अशा प्रकारचे ब्लाऊज शिवून ठेवलेत बघा. असे कापड मी काय केले होते दुकानात जाऊन घेतले होते. असं प्रत्येक कलरचं वेगवेगळं काहीतरी घेतलं होतं. म्हणजे ग्रीन कलर असेल, रेड असेल किंवा येल्लो असेल, गोल्डन, त्याच्यानंतर सिल्वर, व्हाईट असे ब्लाऊज पीस मी घेऊन ठेवले होते आणि ते शिवले पण आहेत. तर काही ह्याच्यामध्ये माझं काय आहे की डिझायनर ब्लाऊज आहेत ते वेगळे आहेत आणि सिंपल जे आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे डिझायनर साड्यांसाठी मी असे ब्लाऊज शिवून ठेवलेले आहेत की आता कोणतीही साडी घेतली तर त्याच्यावरती हा मॅच माझा व्हायला पाहिजे. तर त्यातलं एक उदाहरण तुम्हाला दाखवते. आता हा ब्लाऊज बघा, येल्लो कलरचा ब्लाऊज आहे हा. तर मी ही एक साडी घेतली होती अशी. ह्याचाही आता ट्रेंड आहे, सगळ्यांना माहीत आहे. तर ह्या साडीवरती हा ब्लाऊज बघा परफेक्ट होऊन जातो मॅच. कारण आत्ता हे कॉन्ट्रास्टचा हे आहे, ट्रेंड आहे ह्याचा कॉन्ट्रास्टचा. त्याच्यामुळे ह्याच्यावरती मला होऊन जातो ब्लाऊज. त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे बघा. साडी मला ही आवडली, माझा फेवरेट कलर पर्पल आहे. पण साडी घेतलेली मी कितीला तर 600 रुपयाला फक्त ही साडी घेतली आहे मी. तर ह्याच्यावरती असे मोती वगैरे आहेत बघा. पण साडी घेताना मलाही तसंच वाटलं अगोदर की 600 रुपयाची साडी घेते आहे, परत त्याचा ब्लाऊज शिवण्यासाठी 300 रुपये जाणार. पण त्याच्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की माझ्याकडे येल्लो कलरचा ब्लाऊज आहे माझ्याकडे येल्लो कलरचा. तर मला काहीच प्रॉब्लेम नाही साडी घेताना. त्यामुळे मी लगेच पटकन ही साडी घेतली आणि त्याचा ब्लाऊज मी शिवला नाही. तर मी ह्याच्यावरती हाच ब्लाऊज घालते असं माझं होऊन जातं. तर बऱ्यापैकी तुम्हालाही माहिती आहे की येल्लो म्हणजे असेल ना ब्लाऊज तर तो बऱ्याच साड्यांवरती जातो. माझंही तेच झालं आहे. त्याच्यामुळे लुक पण आणखीन छान वाटतो ह्या साडीचा. म्हणजे असं डिझायनर एकदम होऊन जातं की साडी ही झाली बघा आणि ब्लाऊज त्याच्यावरती कधीही घातलं, वन साईड पिन वगैरे केली तर एकदम डिझायनर असा लुक होऊन जातो. त्याच्यामुळे कसं होतं मला साडी घेताना तर टेन्शन येत नाही की आपल्या ब्लाऊजला सेपरेट शिलाई वगैरे द्यावी लागेल. त्यामुळे मी काय करते शक्यतो साडी घेताना अशी घेते की त्याच्यावरचा मॅचिंग जो ब्लाऊज असेल तो माझ्याकडं शिवलेला असेल तसंच मी घेते म्हणजे शक्यतो. तर आत्ताही तसंच झालं होतं. ती साडी घेताना मी असा विचार केला की माझ्याकडे आहे तो ब्लाऊज, त्याच्यामुळे मला काही जास्त लोड येणार नाही. तर त्यातला हा पहिला ब्लाऊज बघा, तो असा डिझायनर शिवलेला आहे. आणि शिवताना अस्तर पण मी स्वतः नेऊन देते हे की त्यांचं कसं होतं कधी कधी क्वालिटी चांगली वापरत नाहीत. आपला पीस चांगला असतो आणि अस्तरची क्वालिटी चांगली नसेल तर काय होतं ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडतं सगळं. त्यामुळे मी काय करते की असंही घेऊन देते पीस आणि त्याच्यामधलं अस्तर पण मी स्वतः घेऊन देते. त्यामुळे छान होतात ब्लाऊज आणि त्या शिवणाऱ्या पण आहेत ना माझ्या, त्या पण छान शिवतात नेहमी ब्लाऊज माझे. तर हा एक आहे. त्याच्यानंतर सेकंड तुम्हाला दाखवते आता. तर हा सेकंड ब्लाऊज आहे बघा. हा व्हाईट कलरचा आहे. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे लेडीजला की व्हाईट कलरचा ब्लाऊज आणि गोल्डन कलरचा ब्लाऊज असतो आपला बऱ्याच साड्यांवरती जातो, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी हाही एक शिवून ठेवलेला आहे व्हाईट कलरचा. तर व्हाईट कलरच्या ब्लाऊजचं पण तुम्हाला सांगते. तेव्हा मी ही साडी घेतली होती एक माझी, तेव्हा पण आता ही साडी आहे ना ती मी कितीला घेतली ते तुम्हाला अगदी खरी किंमत सांगणार आहे मी तुम्हाला कितीला घेतली. तर ही साडी मी 800 रुपयाला घेतली होती. तर साडी घेताना सेम प्रश्न आला की 800 रुपयांची साडी. पण नंतर परत मला ते आठवलं की आपल्याकडे व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे तर तो बरोबर परफेक्ट असा मॅच होऊन जातो. आणि हे बऱ्याच वेळा मी नेसलेली पण आहे साडी आणि त्याच्यावरती हा मी घातलेला आहे ब्लाऊज. तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं एकदम छान असं लुक वाटतो ह्याचा, असं वाटत नाही की साडीवरचा नाही आहे म्हणून हा ब्लाऊज. तर तिथंही माझं सेविंग झालं कारण मी शिवून ठेवलं ऑलरेडी ब्लाऊज. लुक पण एकदम छान वाटतो बघा ह्याचा. साडी अशी आहे ही आणि त्याच्यावरती व्हाईट ब्लाऊज हा माझा बरोबर होऊन जातो. त्यामुळे एक्स्ट्रा मला शिलाई देऊन ब्लाऊज शिवण्याची गरजच पडत नाही. असंच जर आपण केलं तर बऱ्यापैकी आपल्याला ज्या ज्या साड्या आवडतात ना त्या आपण सहजपणे घेऊ शकतो. त्याच्यानंतरचा हा एक थर्ड ब्लाऊज आहे बघा. तर मी काय केलं होतं ह्याचा आणि ह्याचा व्हाईट कलरचा आणि येल्लो जो दाखवला त्याचा मी सेम पॅटर्न ठेवला होता गळ्यांचा. कारण मला ते पॅटर्न खूप आवडतो म्हणून मी सेम पॅटर्नमध्ये शिवलेलं आहे हे. सोबतच घेतले होते मी तिन्ही पण पीस.
तर आपल्याला माहिती आहे लेडीजला की आपला गोल्डन ब्लाऊज असतो ना तो पण बऱ्याच साड्यांवरती जातो. तर त्यासाठी मी हा एक शिवून ठेवला आहे गोल्डन, आणि सेम असा माझ्याकडे सिल्वर पण आहे, पण तो आत्ता दाखवण्यासाठी इथे नाही आहे. तर मी गोल्डन दाखवते तुम्हाला. तर गोल्डनचं पण सेम आहे बघा. मी घेतलेली, तर साडी घेताना पूर्ण प्लेन साडी होती ही, तर त्याला मी असं लेस लावून घेतली. लेस लावून घेतल्यामुळे त्याचा लुक आणखीनच छान वाटायला लागला, की असं डिझायनर टाईपमध्ये वाटायला लागली. वन साईड वगैरे पिन केली की एकदम छान वाटते ही साडी बघा. ही अशी लेस मी लावून घेतलेली त्याला. तर ही साडी तर ओन्ली 500ची आहे ही साडी, आणि त्याला लेस मी ही लावून घेतली होती. तर त्याच्यामुळे साडी आणखीन छान वाटायला लागली. सेम प्रश्न, साडीवरती ब्लाऊज कोणता, तर त्याच्यावरती ब्लाऊज माझा हा होऊन गेला ब्लाऊज. काहीच टेन्शन नाही. साडी 500 रुपयाची घेतली आणि 200 रुपयात लेस लावून घेतली. 700 रुपयाची साडी झाली, आणि ब्लाऊज ऑलरेडी माझ्याकडे शिवलेला होता, त्यामुळे एकदम छान असा डिझायनर लुक माझा येऊन गेला. ही पण साडी मी नेसलेली आहे. नेसल्यानंतर हिलाही सेम कॉम्प्लिमेंट आल्या होत्या की एकदम छान लुक वाटतोय म्हणून तुमचा. म्हणजे असं होतं की मला आवडणाऱ्या साड्या मी सहजपणे नेसू शकते, का तर माझ्याकडे असे शिवलेले ब्लाऊज आहेत. त्याच्यामुळं ब्लाऊजचं काही मला टेन्शन येत नाही कधीच. साडी आवडली की पटकन घेऊन टाकते मी साडी ती. तर ह्याला असे मणी मी लावून घेतले होते बघा, त्याच्यामुळं आणखीनच हे छान वाटतं. मण्यांची लेस आणली आणि घरीच मी लावून टाकली होती लेस ह्याला. आणि हे लटकन मी त्यांना बनवायला सांगितले होते ब्लाऊज शिवताना. आणि माझे जे ब्लाऊज असतात ना ते मी एकाच ठिकाणी शिवते. तर त्यांना कसं झालं, माझं परफेक्ट समजतं की मला कसा ब्लाऊज हवा आहे वगैरे, तर ते व्यवस्थित परफेक्ट असं शिवून देतात मला ब्लाऊज. त्याच्यामुळे काय मी त्यांच्याकडे शिवते ब्लाऊज माझे. तर फ्रंटला हे असा लुक आहे बघा ब्लाऊजचा. घातल्यानंतर एकदम छान वाटतो. म्हणजे कसं होतं, कोणती एखादी जर साधी साडी जरी माझी असेल तरीसुद्धा मी त्याच्यावरती ब्लाऊज हा घातला तर माझा साडीचा एकदम लुकच चेंज होऊन जातो, की असं डिझायनर साडी वाटते. सगळ्यांना खूप छान असं वाटतं लुकमध्ये. त्याच्यामुळं बरं पडतं असं आपण शिवून ठेवलं तर. त्याच्यामुळं असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं हे माझं कलेक्शन. जर तुम्हाला काही उपयोग झाला तर झाला त्याचा. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे बघा, त्याला वर्क करून घेतलेलं आहे मी असं. तर हा साडीमधलाच होता ब्लाऊज, पण कसं झालं की आजकाल वर्कचा खूप ट्रेंड आलेला आहे. त्याच्यामुळे असं वाटलं की आपण एखाद्या ह्याला करून घ्यावं. तर एखाद्या ह्याला करताना पण आपण असा विचार करायचा की आपण अशा साडीच्या ब्लाऊजला करायचं की तो आपल्याला बऱ्याच साड्यांवरती होऊन जातो. तर मीही तसंच केलं. माझा हा जो आहे ना ब्लाऊज, तो माझा बराच काठपदर साड्यांवरती होऊन जातो, की ज्याचे काठ पिंक आहेत किंवा कॉन्ट्रास्टमध्ये असं होतंय. त्यामुळे मी ह्याला असं वर्क करून घेतलं आहे बघा. आणि जेव्हा आपण वर्क करून घेतो का ब्लाऊजला, त्यावेळी काय करायचं, आपण ब्लाऊज यूज केला की जरा वेळ असाच बाहेर ठेवायचा. त्याच्यानंतर बाहेर ठेवल्यानंतर प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पॅक करून ठेवायचा. असे जरी पिशवी असेल ना प्लॅस्टिकची, त्यात पॅक करून ठेवायचा. कारण त्याच्यामध्ये पॅक केल्यामुळं काय होतं की स्टोन त्याचे काळे पडत नाहीत. आता हे बघा, माझं हे जे आहे ना वर्क, ते अजिबात काळं पडलेलं नाही. आता हे खडेच असे आहेत, तुम्हाला वाटेल काळे झालेत वगैरे, नाही. तर हे खडेच असे आहेत. तर मी काय करते, वापरलं ना ब्लाऊज की त्यात पॅक करून ठेवते व्यवस्थित. आता हा वर्कचा ब्लाऊज असल्यामुळं काय होतं की एखादं लग्न फंक्शन वगैरे असेल ना, तर त्याच्यामध्ये मी सहजपणे हा घालू शकते ब्लाऊज. कोणती नाही का एखादी साडी बघायची की ज्याच्यावरती हा मॅच होऊन जातोय, एकदम छान लुक येतो ह्याचा मग. तर आता ही एक साडी मी घेतली होती बघा, पर्पल साडी. एक व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती, त्यात ही साडी आहे. घराची पूजा आमच्या झाली होती का, त्यात मी ही साडी नेसली होती. तर ही साडी 2000 रुपयाला घेतली होती मी. पण तेव्हा मला असं वाटलं की ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवायची काही गरज नाही एवढी. कारण हा जो पिंक ब्लाऊज आहे ना, तो पिंक ब्लाऊज सहज ह्याच्यावरती मॅच होऊन गेला बघा तुम्ही. त्यामुळे एक्स्ट्रा असं ब्लाऊज शिवायची मला गरज पडली नाही. त्यामुळे मी ह्याला वर्क करून ठेवले, आणि वर्क करून ठेवल्यामुळे एकदम छान लुक येतो ह्या साडीला पण. तर मी साडी ही 2000 रुपयाची घेतली, आणि ब्लाऊज माझ्याकडे होतंच आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे शिलाईचा काही प्रश्नच नाही आला. त्यामुळे काय करायचं, ब्लाऊज शिवताना घाई अजिबात नाही करायची. एक विचार करायचा की आपला हा ब्लाऊज आहे, तो आपण शिवताना असा शिवायचा की तो बऱ्याच साड्यांवरती होऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा शिलाईचं काही टेन्शनच राहत नाही कधीच. त्याच्यानंतर तुम्हाला माझं वेलवेटचं ब्लाऊज कलेक्शन आहे ना, ते पण दाखवते. मला वेलवेटचे ब्लाऊज खूप आवडतात, तेही मी शिवून ठेवलेले आहेत. म्हणजे कसं होतं की आपलं लग्नाचं वगैरे काही फंक्शन नसेल किंवा आपल्याला ट्रेडिशनल एखादी साडी नेसायची असेल तर त्याच्यावरती असे ब्लाऊज होऊन जातात, आणि लुक पण खूप छान येतो. तर त्यातला हा एक आहे बघा, रेड कलरचा ब्लाऊज. तर मी हा पीस फक्त 100 रुपयाला घेतला होता, 100 की 80 रुपयाला घेतला होता. क्वालिटी पण एकदम छान आहे. तर शिवताना मी ही लेस दिली होती, ही लेस त्यांना मी.
तर त्यांनी ती लावली आहे लेस, त्याच्यामुळं आणखीनच लुक छान झाला आहे ह्या ब्लाऊजचा. तर रेड साडीवरती तुम्हाला रेड ब्लाऊजवरती तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच साड्या मॅच होऊन जातात. म्हणजे ग्रीन असेल किंवा आणखीन रेड असेल तरी पण छान वाटतं. रेड साडी आणि ब्लाऊज पण रेड असेल तर छान वाटतं, असं काही नाही त्याचं असं खराब वाटत. किंवा एखाद्या साडीचा काठ असा रेड आहे त्याच्यावरती पण हे एकदम छान वाटतं. मी हाही घातलेला आहे ब्लाऊज, तेव्हा ह्यालाही भरपूर कॉम्प्लिमेंट आल्या होत्या. तर काय होतं की एखादी साडी घेताना समजा ग्रीन साडी असेल, मला ती आवडली, तर कसं होतं की असं होत नाही माझं की आता एक्स्ट्रा आपल्याला ब्लाऊज शिवायला लागेल. नाही, मला लगेच कळतं की आपल्याकडे असं आहे एक ब्लाऊज रेड, सहज तो मॅच होऊन जातोय त्याच्यावरती. तर तो असा शिवलेला आहे बघा ब्लाऊज. आता हे बघा लेसमुळं किती छान लुक आलेला आहे त्याला. आणि त्यांनी गोंडे पण बघा ना किती छान शिवले. त्यांना मी सांगितलं पण नव्हतं की असे गोंडे करा म्हणून, स्वतःहून त्यांनी असे गोंडे करून दिलेत मला. म्हणजे ब्लाऊज 100 रुपयाचा घेतला होता पीस मी हा, आणि शिलाई काहीतरी त्यांनी 200-250 रुपये घेतली माझ्याकडून. म्हणजे 350 रुपयामध्ये तयार झाला हा. पण एकदाच कटकट गेली ना, कोणत्याही साडीवरती मी घालू शकते की ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट होती किंवा मॅच होती, त्याच्यावर मी सहज घालू शकते ही साडी. तर मला हा ब्लाऊज आवडतो, एकदम छान आहे. आणि माझ्या लग्नातल्या काही साड्या आहेत ना, तर त्यांचे ब्लाऊज आता मला होत नाहीत ना, तर त्याच्यावरती होऊन जातो मला हा ब्लाऊज. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे बघा, पिंक कलरचा आहे. सेम हे पण कापड होतं ना, काहीतरी 80 रुपयाला वगैरे घेतलं होतं, कारण मी एकदम घेतले होते 7-8 असे कापड, त्याच्यामुळं मला असं कमीमध्ये मिळून गेलं. तर हा पिंक कलरचा आहे बघा. तर हाही मी असं बऱ्याच वेळा घातलेला आहे, भरपूर साड्यांवरती होऊन जातो आणि लुक एकदम छान येतो. कारण कसं की त्यांनी शिवलेत पण छान ब्लाऊज ना, त्याच्यामुळे लुक खूप छान येतो ह्याचा. आणि त्यांनी असे गोंडे पण करून दिलेले आहेत त्याला. तर हाही पिंक जो आहे ना ब्लाऊज, तो माझा बऱ्याच साड्यांवरती होतो. आता माझी साखरपुड्याची जी साडी आहे ना, तर साडी पर्पल आहे आणि साडीमध्ये थोडासा पिंकिश असा पिंकिश. तर त्याच्यामुळं काय होतं की त्याच्यावरती हा ब्लाऊज माझा सहज होऊन जातो. कारण साखरपुड्यातला ब्लाऊज मला आत्ता बसत नाही, त्याच्यावरती हा माझा सहज होऊन जातो ब्लाऊज, त्याचं काही मला टेन्शन येत नाही. त्यामुळे काय होतं, माझी आवडणारी साडी मी लगेच घालू शकते, की असं ब्लाऊजचं काही टेन्शन नाही की त्याच्यावर दुसरा ब्लाऊज नाही आहे वगैरे, असं काहीच टेन्शन येत नाही मला. तर फ्रंटला मी असा बोटनेक शिवला होता. बोटनेक मला आवडतात ब्लाऊज असे. तर छान आहे हा पण ब्लाऊज एकदम. आणि असे स्लीव शिवलेले ह्याचे. कापडाची शाईन बघा तुम्ही, किती शाईन आहे त्याला ते. तर हा एक आहे बघा पुढचा ब्लाऊज, पर्पल कलरचा आहे. हाही माझा बऱ्याच साड्यांवरती होऊन जातो. म्हणजे कसं असतं, आपल्या डेलीच्या ज्या साड्या असतात, डेली तर कोण शक्यतो आता साड्या घालत नाहीत लेडीज, पण जवळ कुठं असं गावात वगैरे जायचं आहे, मंदिरात जायचं आहे, त्यावेळी आपण साड्या ज्या नेसतो त्याच्यावरती असे ब्लाऊज छान वाटतात. म्हणजे असं नाही होत आता कसं की साडीची किंमत असते 500-600, पण त्यावेळी ती साडी आपल्याला खूप आवडते, पण सेम ते ब्लाऊजचं टेन्शन परत परत आलं तर म्हणजे असं होतं की असे ब्लाऊज असल्यामुळे ब्लाऊजचं काही टेन्शन येत नाही की आपल्याला कोणता ब्लाऊज त्याच्यावर घालायचा वगैरे. त्यामुळं काय होतं की माझ्याकडे असे ब्लाऊज असल्यामुळे पटकन मी ती साडी नेसते आणि माझा लुक एकदम छान तयार होतो. सेम ह्याला पण बोटनेकच शिवलेला आहे आणि त्यांनी असे गोंडे करून दिलेत बघा मला ह्याला. हे बघा, सेम ब्लाऊज पीस 70-80 रुपयाचा घेतला आहे. शिलाई त्यांनी 200 रुपये घेतली, 200-250 रुपये घेतली. ब्लाऊज छान तयार झाला. कोणतीही मला एखादी साडी आवडली की जिला पर्पल ब्लाऊजची गरज आहे आणि ब्लाऊज शिवायला नको वाटते, त्याच्यावरती पटकन हा ब्लाऊज घातला, एकदम छान असा लुक येतो. त्याच्यामुळं आपण काय करायचं की ब्लाऊज शिवतानाच असे शिवायचे की आपल्याकडच्या बऱ्याच साड्यांवरती होऊन जातात. तर मी तसंच केले. हे जे आत्ता तुम्हाला ब्लाऊज दाखवले ते एकदम माझे कमी आहेत, अजूनही ब्लाऊज माझ्या घरी आहेत. त्यामुळे माझं काय होतं की आता असं झालं, कोणतीही मी साडी घेतली तरी माझ्याकडे ऑलरेडी ब्लाऊज शिवलेला असतोय. त्यामुळे मी साड्यांमधले ब्लाऊज शक्यतो नाही शिवते. जर एखादी कॉस्टली साडी असेल आपली, प्युअर पैठणी म्हणा किंवा असं साड्या असतात ते, तर त्याच्यावरती फक्त मी शिवते ब्लाऊज. पण शक्यतो मी असं ज्या काठपदरच्या साड्या असतात त्याला पण मी असेच ब्लाऊज घालते. छान लुक येतो हा. शाईन बघा त्याला किती आहे ते. जर तुम्हाला माझे ब्लाऊज बघून काही आयडिया आल्या तर तुम्ही असं करू शकता की असे ब्लाऊज पीस आणायच्या. आता हे सहजपणे 70-80 रुपयाला मिळून जातात आणि शिवताना असं खूप असं डिझाईन वगैरे काही करायचं नाही, सिम्पलमध्ये त्यांना सांगायचं 200-250 रुपयामध्ये शिवून होतात ते. आणि परत तुम्हाला वाटलं की लेस वगैरे लावायची तर लेस आपण आणून द्यायची त्यांना आणि मग ते लावून देतात व्यवस्थित. त्यांच्याकडे असतात नसतात काही सांगता येत नाही तशा लेसेस. पण आपल्याला काय होतं की ब्लाऊजचं टेन्शन निघून जातं की एखादी साडी आपण घेतली त्याच्यावर ब्लाऊज शिवा वगैरे, लुक असा क्रिएट करा, ते आपलं टेन्शन निघून जातं सगळं.
त्याच्यामुळे मी असे शिवून ठेवलेले आहेत ब्लाऊज. दुसरेही माझे आणखीन ब्लाऊज आहे ते मी तुम्हाला परत एखादा पार्ट 2 बनवेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते कलेक्शन दाखवून जाईल मी ते. तुम्हाला जर ह्यातनं काही हेल्प झाली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.